या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात गव्यांचे प्रमाण वाढत आहे। शेतीबरोबरच लोकांच्यावर जीवघेणी हल्ले होत आहेत। त्यावर ठोस उपाययोजना करावी तसेच शेतकऱ्यांच्या शस्त्र परवानगीचे नूतनीकरण करावे अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे। पश्चिम पन्हाळा भागातील मानवी वस्तीमध्ये गव्यांचे येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच अनेक शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला झालाय। या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील डोंगराळ भागातील नागरिकांच्यात भीती पसरली आहे। या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली भागातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली। यावेळी झालेल्या चर्चेत आमदार नरके यांनी शेतकऱ्यांना गव्यांपासून होणारा त्रास या विषयासंबंधी हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ गव्यांचा वावर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी संरक्षण कुंपण उभे करावे, शेतकऱ्यांच्या बंदूक परवाने नूतनीकरण करावे अशी मागणी केली। त्यावर वन विभागाची चर्चा करून सर्व उपाययोजना केल्या जातील तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या शेतकऱ्यांचे परवाने नूतनीकरण केले जाईल अशी ग्वाही दिली। यावेळी कुंभी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राहुल खाडे, संचालक पी.डी. पाटील, प्रकाश पाटील, किशोर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर आणि आपले DFO या जिल्ह्याचे फॉरेस्टचे प्रमुख धैर्यशील पाटील यांच्या समेत आम्ही बैठक घेतली। आता काल किसरूमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये गव्यानं एका शेतकऱ्यावर हल्ला केला आणि तो मृत्युमुखी पडला। त्याच दिवशी हरपवड्यामध्ये एकावर गव्यानं हल्ला केला। तांदूळवाडी गावामध्ये बाप लेकांच्यावर हल्ला केला। आता 4 हल्ले गव्यानं एकाच दिवशी 4 जणांच्यावर हल्ला केला, वेगवेगळ्या ठिकाणी। गवेही वेगवेगळे आहेत। आता शेतकऱ्यांच्यामध्ये आणि आमच्या महिला वर्गाच्यामध्ये भीती निर्माण झाली की शेतात जायचं कसं आणि यायचं कसं। त्याचबरोबर बिबट्यासुद्धा त्या ठिकाणी चालू आहे। करवीर तालुका, पन्हाळा तालुका, बावडा तालुका जिल्ह्यात सगळीकडेच म्हणा, ह्या काय एकट्या तालुक्याचा नाही आहे। अगदी आजरा चंदगडपासून ते राधानगरी बुदरगडपासून शाहवाडी, पन्हाळा तालुका, करवीर, गंगडा या विभागाच्या पश्चिम भागामध्ये गवे आणि बिबट्याचा वावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे। आता बिबट्यानं तर अनेक वेळा शेळ्या नेलेत, कुत्री नेलेत। शाळा मुलांच्या लांब आहेत, गावापासून लांब शाळा आहे। उद्या एखाद्या बिबट्यानं जर शाळकरी मुलाला नेता अडचण आहे। आता शाळेनं सुट्ट्या द्यायची वेळ या ठिकाणी आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आता प्राण्यांचं संरक्षण करायचं का लोकांचं जीवाचं संरक्षण करायचं हा मोठा प्रश्न आला आहे। मी हा विधानसभेमध्ये पण प्रश्न मांडला होता की पूर्वी आपल्याकडे शेतकऱ्यांना शेतीच्या संरक्षणासाठी आणि स्वतःच्या प्राण्यांच्यापासून संरक्षण बंदुक्या दिल्या होत्या आणि त्याची लायसन्स होती। अलीकडच्या काळामध्ये वाढती गुन्हेगारी बघून बंदुकीचे शेती संरक्षणाचे जे बंदुका होत्या त्याची सगळ्या बंदुका त्या डिपॉझिट केल्या गेल्या, त्याची लायसन्सचं नूतनीकरण होत नाही। मी परवा विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला की पूर्वी बंदुका असल्यामुळे ज्या त्या ठिकाणी जर बार जरी काढले तर प्राण्याला समजते की बाबा या ठिकाणी बंदूक आहे आणि त्याच्या जीवाला धोका आहे प्राण्याला। तो ओळखतो की बंदुकीतनं माझं प्राण जाईल। फटाकड्याचा आवाज आणि बंदुकीचा आवाज हे त्याला कळते। आम्ही त्यांना सांगितलं की तात्काळ बंदुकीची लायसन ही शेती संरक्षणाने रिन्यू करून द्या। ज्याच्यावर गुन्हे आहेत आणि गुन्हेगारी स्वरूप आहे अशाला देऊ नका, परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी शेताच्या संरक्षणाने लायसन रिन्यूशन करा। आणि तात्काळ आता जी गवे ज्या ठिकाणी वावर आहे, आता जिथं शेतात बसलेत त्या ठिकाणी ते तात्काळ गवे जंगलामध्ये नेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनची जी तुमची टीम आहे ते अधिक त्याच्यामध्ये लोक घाला। ज्या गोष्टी युद्ध पातळीवर तुम्हाला आता करतील त्या काळात, परंतु लोकांचा जीव वाचला पाहिजे। शेतकरी हा बिनभीतीनं शेतामध्ये कामाला गेला पाहिजे आणि त्याला गव्यांच्यापासून आणि या वन्य प्राण्यांच्यापासून संरक्षण मिळालं पाहिजे। याच्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा म्हणून अशा पद्धतीची आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि तशा सूचना त्यांनी DFOला केलेल्या आहेत।